पुंडलिकावर्जर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना रामकृष्ण. मागच्या भागात आपण पाहिलं की भगवती देवींनी जड भरताची कशी रक्षा केली आणि सर्व डाकूसना मारून टाकलं आणि थोडक्यात भरताचे चरित्र आपण मागच्या भागामध्ये श्रवण केलं. तर ज्यावेळेस जड भरत मंदिराच्या बाहेर पडला आणि रस्त्याने जात होता तर त्याच ठिकाणी सिंधू सोबीर देशाचा राजा पालखीत बसून कपिल मुनींकडे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी चालला होता. त्या पालखीचा एक भुई आजारी पडल्यामुळे राजाच्या सेवकांनी जाडजोड दिसणाऱ्या आणि धष्टपुष्ट दिसणाऱ्या जड भरताला पालखी वाहण्यासाठी लावले. जड भरत पालखी धरून चालू लागला, पण जड भरत रस्त्याने चालत असताना आपल्या पायाखाली किडे मुंगे कीट वगैरे काही येत नाही ना याची काळजी घेत होता. आणि समजा काही येत होता तर कधी तो उड्या मारी, कधी सावकाश चाले, कधी पटकन चाले. अशा प्रकारे तो इकडे तिकडे चालल्यामुळे रहुगणाच्या डोक्याला पालखी लागत होती. असं 3-4 वेळा झालं. ती लागल्यामुळं राजा रागवला आणि पालखी वाहणाऱ्याला म्हणाला, अरे मूर्खांनो, नीट पालखी चालवा, मला मधी लागत आहे. त्यावर जुने पालखी वाहणारे म्हणले की अहो महाराज, हा नवीन वाहणारा जो भोई आहे, जो पालखी वाहणारा आहे, त्याचा संतुलन मध्ये चालवत नाही. तो कधी उड्या मारतोय, कधी सावकाश चालतोय, कधी पटकन चालतोय, कधी इकडं जातोय, कधी तिकडं जातोय. त्यामुळे आम्हाला काय करावं कळत ना. त्यामुळं पालखी अस्थिर होत आहे. राजाने ज्यावेळेस त्याला पाहिलं आणि राजाने जड भरताला पाहिलं आणि त्याला म्हणाले, अरे तू किती सुंदर दिसतो, चवळीच्या शेंगाप्रमाणे आहेस, तुला नीट चालता येत नाही का तू फार थकला आहेस? जस काही पालखी वाहून तुला फार थकवा आला आहे, हे पाहून मला फार वाईट वाटतं. या तुझ्या सहकार्याने तुला थोडी सुद्धा मदत केली नाही असे वाटते. इतक्या तू दूरवरचे अंतर बऱ्याच वेळेपासून तू एकटाचे पालखी वाहत आहेस. तुझे शरीर सुद्धा विशेष कट्टी आणि ताजेतवाने नाही. शिवाय मित्रा, तू वृद्ध असल्याने दमून गेला आहेस. अशा प्रकारे पुष्कळ उपरोधिक बोलणं. उपरोधिक म्हणजे चांगल्यामध्ये टोचून बोलणं. उपरोधिक म्हणजे चांगलं बोलायचं, पण त्या चांगल्यामध्ये काहीतरी द्वेष, काहीतरी टोचल्यासारखं बोलणं, ह्याला उपरोधिक बोलणं असं म्हणतात. हे ऐकूनही तो पहिल्याप्रमाणे गुपचूप पालखी उचलून चालू लागला. त्याला या बोलण्याचे काहीच वाटले नाही, कारण तो निर्विकार झालेला होता. भगवंतामध्ये लीन होता. त्याला काही वाटले नाही. त्याच्या दृष्टीने पंचमहाभूते, इंद्रिय वगैरे सर्व अंतकरण हे समूह म्हणजे आपले हे अंतिम शरीर म्हणजे अविद्येचेच कार्य होय. विविध अंगाने युक्त असे दिसत असून सुद्धा वस्तुतः हे नाहीच. म्हणून त्याविषयीची त्याचा मी माझेपणा मिथ्या अभ्यास संपूर्णपणे नाहीसा झाला होता आणि तो ब्रह्मरूप होऊन गेला होता. पुन्हा जड भरताची चाल सारखीच त्यांच्या पोटी त्यांच्या पोटी त्यांच्या बोलण्याला ऐकून राजा लाले लाल होऊन म्हणाला, जिवंत असून मरतुकड्यासारखा तू पालखी चालवत आहेस, म्हणून मी तुला शिक्षा देतो. जड भरत म्हणाला की हे राजा, हे वीरा, तुझे वक्रोक्तीने म्हणलास ते योग्यच आहे. त्यात व्यंगोक्ती मुळीच नाही. भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेण्यासारखी आहे. मार्ग म्हणून काही असेल तर ती चालणाऱ्यांसाठी आहे. लठ्ठपणा सुद्धा त्याचाच आहे. हे सर्व शरीरासाठी म्हणले जाते, आत्म्यासाठी नाही. कारण आत्मा हा अमर आहे. आत्मा हा अमर आहे. ज्ञानीजन अशा गोष्टी करत नाही. मुनीवर जड भरत यथार्थ तत्वाचा उपदेश करीत एवढेच उत्तर देऊन गप्प राहिला. त्याच्या देहात्म बुद्धीचे कारण अज्ञान नाहीसे झाले होते, म्हणून तो अत्यंत शांत झाला होता. एवढे बोलून भोगून प्रारब्धशे करण्यासाठी तो पुन्हा पहिल्याप्रमाणे पालखी त्याने खांद्यावर घेतली आणि चालू लागला. राजा सुद्धा तत्वज्ञानी होता. राजाला जड भरताचे बोलणे ऐकून पश्चाताप झाला. त्याच्या मनाला की पालखी खाली त्यानं उडी मारली आणि त्या जड भरताचे पाय धरले. राजा म्हणाला, आपण ब्राह्मणांचे चिन्ह जानवे धारण केलेले आहे. अशा प्रकारे गुप्तपणे फिरणारे आपण कोण आहात? कुठून आलात? आपण अवधूतापैकी एक आहेत का? आपण कोणाचे पुत्र आहेत का? आपण साक्षात कपिलदेव तर नाहीत ना? अशा प्रकारे राजाने जड भरताला विचारलं.
मी एवढे विद्वान असून तुम्ही विद्वत्ता लपून फिरत आहात. आपल्या योगयुक्त वाण्याच्या बुद्धीने विचार करून सुद्धा माझा संदेह दूर होत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मी आत्मज्ञानी परमगुरू भगवान कपिल मुनींकडे हे विचारण्यासाठी चाललो होतो की या लोकी शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे. योगायोगाने माझ्या भाग्याने तुम्ही मला मिळालात, पण मी तुम्हाला न जाणल्यामुळे वेडेवाकडे बोललो. त्याचे तुम्हाला वाईट तर वाटले नाही ना? याबद्दल मी काय केले असता तुम्हाला बोलण्याचे माझे पाप इथे नष्ट होईल. यासाठी मी तुम्हाला माझे सर्वस्व अर्पण करून प्राणसुद्धा देण्याची माझी तयारी आहे. जड भरत म्हणाला, राजा तू माझ्या शरीराबद्दल बोलला, पण त्याचा माझ्यावर काही परिणाम झालेला नाही. कारण मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि राजा म्हणाला, मी तुम्हाला बोललो ते तुम्ही ऐकलं, तेव्हा तुमच्या मनाला या गोष्टीचा परिणाम झालाच असेल. जसे पातेल्यात पाणी ठेवले, ते पातेल्या अग्नीवर ठेवले, त्यात तांदूळ टाकले तर अगोदर अग्नीचा परिणाम पातेल्यावर होऊन ते गरम होईल व त्याचा परिणाम पाण्यावर होऊन आणि पाणी उकळू लागेल, त्याचा परिणाम तांदळावर नक्की होऊन त्याचा भात होईल. जड भरत हसून म्हणाला की हे राजा, विद्वानांच्या संगतीत राहून तू विद्वानासारखा बोलतोस, पण अजूनही तू मूर्खच आहेस. अरे पातेलं दिसतं, पाणी दिसतं, अग्नी दिसतो, पण आत्मा दिसत नाही. मग दिसणाऱ्या वस्तूंची तुलना तू न दिसणाऱ्या वस्तूंशी का करत आहेस? म्हणूनच जग फसत आहे. शरीर दिसणारे आहे, ते एक ना एक दिवस नष्ट होणारच आहे. पण आत्मा हा दिसतो का? नाही, व तो नष्ट होत नाही. आत्मा कापलाही जात नाही. आत्म्याला काहीच होत नाही. हे ज्याला समजते तो ज्ञानी समजावा. गीतेती म्हणलेले आहे, नेनम छंदती शस्त्रानी नहेनम दहती पावक न चैनम क्लिदंत पावो न शोषती मारुता. या आत्म्याला कुणी कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, याला काही होऊ शकत नाही. हे राजा, तुला भरत नावाचा राजा माहीत आहे का? राजा म्हणाला, ते कोणाला माहीत नसणार, ते तर सर्वांना माहिती. तो भरत राजा मीच आहे. ज्या हरणीच्या वासनेने, त्या छंदाने मी हरणी गर्भाला गेलो, ते हरिण तू आहेस. भगवान राजा हा हरिण आहे. नंतर राजाला जड भरताने संसाररूपी अरण्याचे सुंदर असं वर्णन सांगितले आणि विविध नरकाच्या निरनिराळ्या गतीचे वर्णन राजाने सांगितले. आणि राजाला आत्मतत्वाचा बोध झाला आणि राजा रहुगणाची इथं संशयाची निवृत्ती झाली. जिथे कपिल मुनींकडे तो चालला होता ब्रह्मस्वरूप ब्रह्मज्ञान घेण्यासाठी, त्याला ब्रह्मज्ञान जड भरताने राजाला दिलं होतं. त्यानंतर सुंदर अशा श्रीमद भागवतामध्ये अध्याय 26 मध्ये नरकाच्या निरनिराळ्या गतीचे वर्णन करण्यात आले. आज आपण इथेच थांबूया. जड भरत आणि राजा रहुगण यांचा सुंदर उपदेश संवाद कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, ह्या चॅनलला शेअर करायला मात्र विसरू नका. पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण. अध्याय 26 मध्ये नरकाच्या निरनिराळ्या गतीचे वर्णन करण्यात आले की जो मनुष्य अधर्माने वागतो त्याला नरकाची प्राप्ती होते. धर्म न जाणता जो अधर्माने वागतो किंवा न्यायाने नीतीने ज्याचे आचरण केले नाही व अनादि अविद्येमुळे कामना मनात धरून केलेल्या निषिद्ध कर्माचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नारकीय गती आहेत त्यांना नरक म्हणलं जातं. परीक्षित म्हणतात, भगवान हे नरक या पृथ्वीवरच आहेत की कुठे बाहेर आहेत ते मला सांगा. त्यावर शुकदेव म्हणतात, हे त्रैलोक्याच्या मध्येच आहेत आणि दक्षिणकडे पृथ्वीच्या खाली आहे ते सर्व नरक. त्या दिशेला अग्निश्वात्य पितृगण राहतात. याचा स्वामी सूर्यपुत्र यम आहे आणि नरकाची संख्या एकूण 28 सांगितली आहे. असं तर भरपूर नरक येतं.
पण मुख्य 28 भागवतामध्ये नरकाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. जो मनुष्य पाप करतो, अधर्म करतो, नेहमी खोटे बोलतो, निंदा करतो, नालस्ती करतो, त्याच्या हातून वारंवार पाप घडत असतं, जो धर्माचरण करत नाही, व्यवस्थित आचरण ठेवत नाही, धर्माचे विपरीत वागतो व शास्त्र विरहित कर्म करतो, जो भगवंताला कधी भजत नाही, जो भगवंताची सेवा करत नाही, भगवंताची निंदा करतो, तो या नरकायातना भोगतो. तामिस्त्र, अंधतामिस्त्र, कुंभीपाक, वैतरणी नदी, काळसूत्र, अंशप्रविता, सुकर्मुख, कृमीभोजन, संदोष, तंसुरभोजन, कष्ट, चांबली, वैतरणी, प्रबोध, प्राणरोध, विषण असे 28 प्रकारचे नरकाचे वर्णन श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले आहे. जो मनुष्य अधर्मी आहे, पापी आहे, त्याला या नरक यातना भोगाव्या लागतात. जो खोटे बोलतो, जो निंदा करतो, जो गुरूंच्या उपदेशाच्या विरुद्ध वागतो, त्याला कुंभीपाक नरकामध्ये टाकण्यात येते. भरपूर अशी 28 नरकाचे वर्णन महाभयावह असे सांगितलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी सतसेवा करावी, सतसंग करावा. कारण सत्संग केल्यानंच नरकाचे द्वार दूर होते, नरकापासून आपण लांब जातो. जोपर्यंत आपल्यावर भगवंताची छत्रछाया आहे तोपर्यंत आपल्याला नरकापासून काहीही भय नाही. यम घाबरतो कारण जो भगवत भक्ती करतो, जो भगवंताचं नामस्मरण घेतो, जो भगवंताची निष्ठेने सेवा करतो, त्याला तो कितीही पापी असला, कितीही दुराचारी असला, कितीही अधर्मी असला तरी त्याचा शेवटी उद्धार होतो. कारण अजामिळ नावाचा एक ब्राह्मणाची कथा भागवतामध्ये सांगितलेली आहे. तो पापी असतो पण त्याचा उद्धार भगवंताच्या नामस्मरणामुळे होतो. ते आपण पुढल्या भागात बघणार आहोत. आज आपण थोडक्यात नरकाचं वर्णन पाहिलं. त्यामुळे सर्वांनी भगवंताची सेवा, जप, नामस्मरण, चांगलं वागावं, चांगले संस्कार करावे, चांगल्या संस्कारात राहावं, नेहमी सदाचार करावं. जो भगवंताच्या आज्ञेने राहतो, जो सत्संगाच्या सेवेने राहतो, त्याला नरकापासून भय नाही. आज आपण इथेच थांबूया. ही थोडक्यात कथा कशी वाटली सांगा, कमेंट करा, लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण.